बाप मरायला नव्हता पाहिजे. चांगलं आठवतंय. होय, अगदी चांगलं आठवतंय. आणि आठवतंय म्हणूनच स्वतःची लाजही वाटतेय. तेव्हा मी कॉलेजला होतो. अभ्यास करायचो, पण अभ्यासापेक्षा उनाडक्यात जास्त करायचो. उनाडक्या करायला पैसा लागायचा, आणि पैसा कमवायची तर काही अक्कलच नव्हती. म्हणून मग वडिलांबरोबर खोटं बोलायचो आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचो. बाप आमचा अडाणी, म्हणजे तसा शिकलेला, एसटीत कंडक्टर, पण नाकाच्या सरळ रेषेत चालण्याची सवय असल्याने बाकी भानगडीत पडत नव्हता. पोरगा मोठ्या कॉलेजला शिकतोय याच्यातच त्यांना मोठं समाधान वाटायचं. मग उसनं पासनं कर, उपाशी राहून डबल ड्युटी कर, असलं काय काय करून ते मला पैसे द्यायचे. आणि मग मी पोरांसोबत पिक्चरला जायचो, फिरायला जायचो, पोरी फिरवायचो. एकदा तर एक पोरगी म्हणाली, तुझे वडील काय काम करतात? तर ते कंडक्टर आहेत हे मला सांगायला लाज वाटली, म्हणून मी तिला ते एसटी डेपोचे मॅनेजर आहेत असं सांगितलं होतं. तसं सांगितल्यावर ती मला पटली होती, आणि तिला ते कंडक्टर आहेत हे कळाल्यावर ती सोडूनही गेली होती. ती गेली तेव्हा फार वाईट वाटलं होतं, पण आता ती गेल्याचं बरं वाटतं. आणि आपला बाप काय चीज होता हे आठवलं की आपण त्याला किती फसवलं हे आठवून वाईट वाटतं. बाप जीवापाड प्रेम करायचा, पण त्या वयात मला त्याचं प्रेम कळतच नव्हतं. माझा जन्म झाल्यानंतर वर्षभरात आई आजारपणाने अपंग झाली. त्यावेळी आईचं वय होतं 21 आणि वडिलांचं वय होतं फक्त 24. तेव्हापासून वयाच्या 60पर्यंत त्या माणसानं आपल्या अपंग बायकोला सांभाळलं. मनापासून जपलं, कारण फक्त एकच होतं, मी जर दुसरं लग्न केलं तर काय गॅरंटी दुसरी बायको माझ्या मुलांना खऱ्या आईचं प्रेम देईल. बाप प्रत्येक वेळी माझा विचार करायचा. त्यांनी मला पुण्यात कॉलेजला शिकायला पाठवलं, हॉस्टेलला ऍडमिशन घेऊन दिलं, कॉलेजची क्लासची फी भरली. त्यांचा पगार जेमतेम होता, त्यामुळे माझ्यासाठी ते डबल ड्युट्या करून पैसा कमवू लागले. आज आणलेला जेवणाचा डबा दुसऱ्या दिवशी रात्री खाऊ लागले. कधी कधी तर फक्त वडापावावरच दिवस ढकलू लागले. फाटके कपडे नेसूनच कामावर येऊ लागले. आणि मी फक्त त्यांच्या कष्टाचा पैसा उधळत राहिलो. वडिलांना डबल ड्युटी करण्यासाठी 120 किलोमीटर एसटी न्यावी लागायची. त्यावेळचे रस्ते असे होते की एसटीतल्या माणसाची हाडं खिळखिळी व्हायची. हाडं खिळखिळी करत 8-10 तासांचा प्रवास करत आणि 2 वडापाववर दिवस ढकलल्यावर वडिलांना 700 रुपये मिळायचे. आणि मी कॉलेजमध्ये शायनिंग मारण्यासाठी 1000 रुपयांची जीन्स घालायचो. आपण बापाला फसवतोय याची कधीमधी जाणीव व्हायची, पण कॉलेजच्या वयात बापाला फसवणं स्वाभाविक असतं असं वाटून मीच माझी समजूत घालायचो. ती समजूत नसून फसवणूक होती हे फार उशिरा कळालं. हळूहळू बाप थकू लागला आणि घराच्या रथाचे दोर माझ्या हातात येऊ लागले. आधी भारी वाटलं, आपण घराचे प्रमुख आहोत असं वाटू लागलं. आता आपण म्हणणार तोच निर्णय अशा आविर्भावात वावरू लागलो. बाप रिटायर झाला, निवांत घरात पेपर वाचू लागला. घराची, ऑफिसची, आईबापाची जबाबदारी माझ्यावर पडू लागली. हळूहळू चिडचिड होऊ लागली. 4 पैसा हाती आला आणि डोक्यावर अक्षदा पडली. आईबापानं मोठ्या आनंदानं नव्या सुनेचं स्वागत केलं. काही वर्षांनी मी बाप झालो आणि आता माझा प्रवास सुरू झाला. रात्री अपरात्री लेकरू रडायचं आणि मी झोपेतून उठून गुमान त्याचे डायपर साफ करायचो. मध्यरात्री सारं शहर झोपलेलं असताना गॅलरीत घेऊन त्याला बसू लागलो. रात्री लेकरानं जागवलं म्हणून दुसऱ्या दिवशी ऑफिसात डुलक्या घेऊ लागलो आणि बॉसच्या शिव्या खाऊ लागलो. रोज रात्री मित्रांसोबत गप्पा मारणारा मी आता लेकराच्या गोळ्या, औषधं, खेळणी, कपडे खरेदी करू लागलो. घरी आल्यावर टीव्ही पाहत लोळणारा मी आता कितीही थकून आलो तरी लेकरासोबत खेळू लागलो. खूप चिडचिड होत होती, पण मी शांत राहत होतो, कारण आता मी बाप होतो. एकीकडे माझा पोरगा मोठा होऊ लागला आणि दुसरीकडे माझा बाप म्हातारा होऊ लागला.
आता मी बापाला नवे कपडे आणू लागलो, लेकराला नवे कपडे आणू लागलो आणि स्वतः जुन्या कपड्यात दिवाळी साजरी करू लागलो. नवे कपडे पाहून बापाच्या डोळ्यात पाणी यायचं आणि त्या पाण्यात मला कॉलेजची जीन्स दिसायची. बापाची केलेली फसवणूक दिसायची. बापाने केलेले काबाड कष्ट दिसायचे. बापाचे पाय धरून रडू वाटायचं. तुम्हाला मी लय फसवलं हो बाबा, तुमच्या भोळेपणाचा मी लय फायदा घेतला असं म्हणत ढसाढसा रडावं वाटायचं. पण कितीही रडू वाटलं तरी मी कधीच रडलो नाही, कारण मी आता बाप झालो होतो. दिवस सरले, वडील आजारी पडले, बिछाण्याला खिळून राहिले. डॉक्टर म्हणले थोडेच दिवस शिल्लक आहेत, जमेल तेवढी सेवा करा. तेव्हा वडील म्हणायचे, नितीन मला दवाखान्यात ने, मला इंजेक्शन द्यायला सांग, मला लय त्रास होतोय. रडक्या स्वरात असं म्हणत ते ढसाढसा रडायचे. तेव्हा त्यांच्या शेजारी बसलेली माझी अपंग आई त्यांचे डोळे पुसायची. थरथरत्या हाताने त्यांचे पाय दाबायची. तेव्हा मी बेडरूम मध्ये बसून ऑफिसचं ऑनलाईन काम करायचो. वडिलांच्या दवाखान्यासाठी डबल ड्युटी करायचो. वडील म्हणायचे मला ज्यूस पाज. तेव्हा मी त्यांच्या समोर बसून चमच्याने त्यांना ज्यूस पाजायचो. जसा मी माझ्या लेकराला ज्यूस पाजला तसा मी बापालाही ज्यूस पाजत होतो. माझा नातू झोपला का असं त्यांनी विचारलं. त्यावर मी होकार दिला आणि म्हणालो, तुम्ही आता शांत झोपा, सारखं सारखं कन्हू नका, झोप मोड होते. नाराजीतच त्यांनी होकार दिला आणि झोपले. क्षणभर माझ्या हाताला हात लावला आणि स्मित करत म्हणाले, तो ज्यूस पाजला, बरं वाटलं, आता बघ कसा शांत झोपतो. त्यांच्या या वाक्यावर मीही स्मित करत होकार दिला आणि लाईट बंद केली. पहाटे उठलो आणि वडिलांची तब्येत कशी आहे हे पाहण्यासाठी लाईट चालू केली आणि काळजात स्फोटच झाला. बाप आम्हाला कायमचा सोडून गेला होता. आता बघ कसा शांत झोपतो असं म्हणत स्मित करत ते झोपले, तर परत न उठण्यासाठीच. भल्या पहाटे आई रडू लागली, बायको रडू लागली, मीही रडू लागलो. पण क्षणात स्वतःला सावरलं. बायकोला आणि आईला गाडीत बसवलं, समोरच्या सीटवर वडिलांना बसवलं आणि गावाकडे गाडी नेली. आई रडत होती, बायकोही रडत होती, वडील शांत होते आणि मीही शांत होतो. रडणं शक्यच नव्हतं, कारण आता मी बाप होतो. बाप शरीराने मरतो, पण आठवणीतून कधीच मरत नाही. प्रत्येकाच्या घरात आपल्या मेलेल्या वडिलांचा फोटो असतो. माझ्याही आहे, पण मी तो फोटो आता काढून कपाटात ठेवून दिलाय. त्यांचा तो हसरा चेहरा पाहिला की मला माझीच लाज वाटू लागते. मला घरातून पळून जावं वाटतं. मी त्यांना किती फसवलं, किती खोटं बोललो, सारं काही आठवतं आणि खजील व्हायला होतं. त्यावेळी माझ्याकडून झाल्या चुका मी मान्य करतो, पण बाप नसताना मान्य करायला काय अर्थ. म्हणून वाटतं बाप अजून जगायला पाहिजे होता. कदाचित 10 हत्तीचं बळ अंगी घेऊन मी पायावर लोटांगण घालून सगळ्या चुकांची कबुली तरी दिली असती, आणि मला विश्वास आहे त्यांनी मला माफही केलं असतं. कारण लेकरानं माफी मागितल्यावर माफ करायलाही समोरचा बापच असावा लागतो.